भक्तीच्या कष्टांची निवृत्ती करण्याचा उपाय नारद मुनी शोधत असताना आकाशवाणीने सांगितलं आणि बद्रिकाश्रमापर्यंत जाऊन पोचले. सनकादिक मुनींची त्यांची भेट झाली. सनकादिक मुनींनी त्यांना उपाय सांगितला आणि त्यानुसार भागवत शास्त्र श्रवणाचा दिवस निश्चित केला. हरिद्वारला गंगेच्या तटावरती सुंदर असा विस्तारित वालुकामय प्रदेश आहे. आनंद घाट म्हणतात. त्या ठिकाणी नारद मुनींनी कथेचं नियोजन केलं. श्रीमद भागवत सप्ताहाचं सनकादिक मुनींना त्या ठिकाणी वक्ता म्हणून त्यांनी नियुक्त केलं आणि सर्व ऋषी मुनींना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं. कालच भगवत कथेच्या संबंधानं सूचना करताना गुरुवारी हरिभक्त परायण पोपट बाबा आहेर यांनी सांगितलं की भागवत सप्ताह करताना एका मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च लागतो तेवढी खर्च करायची तयारी असावी. आपण आपल्याला ही जी सवय लागली ना समाजाला सांभाळून देण्याची, ही सुद्धा बरोबर नाही बरं का, योग्य नाही बरं का. लुटायची तर बरोबर नाहीच नाही, पण सांभाळायची सुद्धा बरोबर नाही. त्याच्यामुळं त्या गोष्टीचं महत्व कमी होत चाललं. आणि किती धनवान असेल तर श्रीमद भागवत कथा सामुदायिक करावी. सामुदायिक म्हणजे समाजाला त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं. कोणत्याही सेवेचं त्यांना ते सेवा द्यावी. का एरवी भागवत सप्ताह हा कोणी सहजपणे करू शकत नाही. आता सहजपणे आपण करायला लागलो तर त्याचा सुद्धा दोष निर्माण होणार आहे. तो आम्हाला लागणार आहे बरं का, ध्यानात ठेवा. सहज करतो आम्ही, काय लागतं भागवताला आम्ही सांगतो. आम्हाला कधी कधी विचारलं की काय खर्च येईल आम्हाला भागवत करायचे नाही करे बाबांच्या तिकडे एका आधीने विचारलं होतं, भागवत करायचं होतं आणि विचारलं. त्यांना सांगितलं बा असं असं आमच्या गायक मंडळीचं मानधन आहे आणि मला तुम्ही काय तुम्ही त्या दक्षिणा स्वरूपात मी काही करूया आपण. परंतु हे करणं सुद्धा उचित नाही. भागवत सप्ताहामध्ये अन्नदान बी झालं पाहिजे. मग आता हे अन्नदान बी का आपण करायचं का वक्त्यांनी करायचं का? मंडप स्पीकरचा खर्च या गोष्टी आहेतच. मग इथे त्या वेळेला 5,500 वर्षापूर्वी हे लिहून ठेवलं की भागवत सप्ताह कोणताही सप्ताह करायचा असेल ना तर तो सप्ताह असा दिव्य भव्य दिव्य झाला पाहिजे. भगवंताचं वैभव आहे भगवंताचं. नाही तर नाही केलं तरी चालेल असं भागवताचं म्हणणं आहे बरं का. म्हणजे त्या समाजाला आर्थिक दृष्टीनं सांभाळून घेणं सुद्धा दोषास्पद आहे भागवताच्या नुसार. आता सप्त्याचंच पहा. आता प्रत्येक गावोगावी वाडी बसल्यावर सगळीकडे सप्ताह झाले. पूर्वी आमच्या जुन्नर तालुक्यात फक्त तालुक्यात एक सप्ताह होता. असा भव्य दिव्य असायचा. एवढ्या पब्लिकन खरंच काय महत्व वाटायचं. आता मात्र सप्ताहाचं स्वरूप असं झालं एक संकुचित झालं.
वाढल्यामुळे संकुचितपणा कसा पाहतात, वाढ व्यापकता हीच पुन्हा संकुचितपणाला कारणीभूत होते. अणूचा स्फोट झाला, अणू जेव्हा तो तुम्ही अणूचा बारीक परमाणू, अणूचा रेणूचा परमाणू आणि परमाणूचा स्फोट केला, त्याच्यावर प्रेशर आणला का काय होतं माहिती का तुम्हाला? तो व्यापक होतो, प्रकाश स्वरूपात प्रकाश होतो, त्याचा छेदच होत नाही. झाला असता त्याचा स्फोट होतो आणि प्रकाशच. मग प्रकाश कसा आहे, वायू कसा आहे, व्यापक आहे. म्हणजे अणू हा व्यापक स्वरूपाला प्राप्त होतो. अणूचं शेवटचा जो काही टोक आहे परमाणूचं, तो व्यापक स्वरूपाला नेतं आणि व्यापक स्वरूपामधला असणारी वस्तू प्रेशर करून छोटी करत परमाणु स्वरूपाला, म्हणजे सूक्ष्म व्यापक आणि एकदेशी, स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही एकच आहे. आकार व्याप्तीच्या दृष्टीने विचार करायचा, पण त्या दोन्हींचा शेवटचं जे टोक आहे गती स्थिती, सायन्स नुसार गती जी आहे ना, अति गतिमान पदार्थ जो आहे, एखादा भोवरा फिरतोय माऊली म्हणतात आणि एखादा स्थिर भोवरा त्याच्या बाजूला आहे, तर दोन्ही समजू शकणार नाही तुम्ही दोन्ही कोणता फिरताय कोणता स्थिर दुरून पाहिजे. तर अतिशय वेगवान गतीने फिरणारा भोवरा स्थिर वाटतो आपल्याला. वेगवान कोणतीही वस्तू कशामुळं, अतिशय गती. आता जी क्षेपणास्त्र प्रक्षेपणास्त्र आपल्या देशाने शोधलेत ना, म्हणून स्थिर वाटते. स्थिर नाही पृथ्वी. अहो पृथ्वीचं जाऊ द्या, संसार सुद्धा अतिशय गतिमान आहे म्हणून आपल्याला स्थिर वाटतोय आणि खरा वाटतोय. किती परिवर्तनशील आहे हा. रोज त्या वस्तू जशा आहेत तशा काल होत्या तसं नाही आता. हे प्रत्येक वस्तू शरीरासकट सगळ्या वस्तू जेवढ्या आहेत ना, त्या स्थितीला 1 सेकंदानंतर त्या पहिली होती 1 सेकंदापूर्वी तशी नाही राहत. एवढं परिवर्तन होतंय. तुमचं हे शरीरावरची जी त्वचा आहे, याच्या ज्या पेशी आहेत, ह्या पेशी एका सेकंदाच्या काही भागामध्ये तोच तर लगेच नष्ट होतोय, दुसरा नवीन तयार होतोय. एवढा गतिमान आहे. तुम्हाला आपल्याला वाटतं नाही, जसंच्या तसंच आहे. 50च्या नंतर, वयाच्या 50व्या वर्षानंतर या नवीन पेशी होण्याच्या बंद होत जातात. जेवढ्या आहेत तेवढ्याच टिकवायच्या मरतपर्यंत, शरीर पडेपर्यंत. तिथपर्यंत त्याचं चेंजेस सारखं चालू होतं. तर गती आणि स्थिती, सूक्ष्मता आणि स्थूलता, व्यापकता याचं एकच सूत्र आहे. चला त्याच्या अगोदरच्या आपण नंतर आपल्याला तेवढा विस्तार करत बसला तर मग आपल्याला 4 प्रसंग की भागवताचे व्हायचे नाहीत. थोडस आपण आवर घालू. काय विषय आपला चालला होता की हे दोन्हीकडूनही दोष लागणार आहे. समाजाला जर सांगितलं की एवढा खर्च, लग्नाला खर्च लागेल तेवढा खर्च करायची तयारी पाहिजे, मग भागवत सप्ताह करावा, ही विधान आहे भागवताचं, व्यासांचं. आणि एकीकडे समाजाला आर्थिक दृष्टीने सांभाळायला जर गेलो आमच्यासारखे महाराज, तर तो दोन्ही दोषच लागणार आहे. दोन्हीकडून दोष लागणार आहे त्याला. मग कसं करावं, काय त्यातला मानला मार्ग काढावा थोडासा आणि चालू द्यावं. मग या पद्धतीचा सप्ताह त्या ठिकाणी या अनन्य घाटावर त्या ठिकाणी करण्यात आला. सुतमुनी सांगतात शौनकादी ऋषींना, असं म्हणून सनकादिक नारदांबरोबर श्रीमद भागवत कथामृत ऐकण्यासाठी तिथून ताबडतोब गंगा तटाकी आले. आणि त्यावेळेला हे सर्वजण गंगा तटाकी पोहोचले. त्यावेळेला भूलोक, देवलोक, ब्रह्मलोक या सगळीकडे त्या ठिकाणी तिथं जाण्यासाठी धांदल उडाली. असे ऋषीमुनी होते त्या काळामध्ये की ही जी तीर्थ आहेत ना, ही तीर्थ मानव स्वरूपामध्ये त्यांच्या टवर, तुमच्या वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये ही गंगादी तीर्थ जी आहेत, नर्मदा, या सर्व एक मानव रूपाने आहेत. हे सगळं देवता रूपाने आहेत आणि ते प्रवाहित होत आहेत. या सर्वांना आमंत्रण पाठवलं. भागवत कथा अमृतासाठी जे रसिक विष्णू भक्त होते ते सर्व धावत त्या ठिकाणी आधीच आले. त्याच्यामध्ये भृगुर वशिष्ठश्च चवनश्च गौतमो मेधातिथिर्देवल देवजातौ रामस्तथा गादिसुतश्च शातलो मुकुन्दपुत्रा त्रिजपिप्पलादाः योगेश्वरौ व्यासपराशरौ च
छाया शुको जाजलियं मुख्या सर्वेभ्यो मुनिगणास पुत्र शिष्यास स्वश्री विराय युरति प्रणेन युक्ता। हे सगळे ऋषी त्या ठिकाणी भृगु ऋषी, वशिष्ठ, चवन ऋषी, गौतम ऋषी, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर, व्यास, पराशर, छायाशुक, जाजली आणि जन्मू असे सर्व प्रमुख ऋषीगण मुनिगण आपापल्या पुत्र शिष्य पत्नींसमेत प्रेमभावाने तिथे आले। जे ब्रह्मचारी होते ते आपल्या शिष्यांसह आले, जे संसारिक ऋषीमुनी होते ते आपल्या पत्नीसह मुलांसह त्या ठिकाणी आले। वेद आले, उपनिषद आली, मंत्र तंत्र 17 पुराण 6 शास्त्र मूर्त रूप धारण करून, व्यक्तीसारखं मूर्त रूप धारण करून त्या ठिकाणी उपस्थित झाले या भागवत सप्ताहा करता। त्यानंतर त्या ठिकाणी गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवर, सर्व तीर्थक्षेत्र, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्य, हिमालय आदी पर्वत, देव, गंधर्व, दानव असे सगळेजण कथा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि स्वतःला श्रेष्ठ समजणारी अहंकारी जे आपण होऊन आले नाही निमंत्रण देऊन स्वतः भृगु ऋषींनी त्यांची समजूत घातली। काय तुमचं बिघडलेलं असं इतर वेळेला पहा, पण कथेच्या वेळेला नका डोक्यात धरू असं समजून सांगून त्यांना घेऊन आले। शत्रुत्व मिटवण्याची हीच संधी आहे। या क्षणाला जर शत्रुत्व नसेल मिटत तर कोणत्या क्षणाला मिटेल एखाद्याचं शत्रुत्व? म्हणून त्यांना समजूत घालून त्या सर्वांना घेऊन आले आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण भक्त सनकादिक नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथामृत कथाकार म्हणून कथा ऐकण्यासाठी बसले। आता व्यासपीठ तरी कसलं बनवलं होतं माहिती का? एवढी मस्त बारीक वाळू आहे ना तिथे आनंद घाटावर हरिद्वारला, की त्याचंच व्यासपीठ तयार केलं आणि बसवलं त्यांच्यावर। हे असं व्यासपीठ नाही, असं त्या वाळूचंच त्याच्यावरती त्यांना बसवलं। त्याच्यामध्ये श्रोत्यांमध्ये काही वैष्णव श्रोते होते, काही विरक्त, काही संन्यासी, ब्रह्मचारी हे पुढे येऊन बसले। तर नारद मुनी त्या सर्वांच्या पुढे बसले। एका बाजूला ऋषीगण, एका बाजूला देवता, एका बाजूला वेद उपनिषद, एकीकडे सगळं सर्व तीर्थ बसली आणि दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या। त्यावेळी सगळीकडे जय जयकार, नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागले। बुक्का, गुलाल, फुलं इत्यादींची उधळण होऊ लागली। काही काही प्रमुख देव तर विमानामध्ये बसून सभेमध्ये बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले। काय उत्साह असेल पहा। सुत म्हणतात अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्रचित्त होऊन सनकादिक ऋषी मुनिवर नारदांना श्रीमद भागवताचं महात्म्य कथा स्पष्ट करून सांगू लागले। सनकादिक म्हणतात आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा म्हणजे भागवत शास्त्राचा महिमा सांगतो। त्यांच्या केवळ सर्वांना सुद्धा मुक्ती त्या ठिकाणी हाती लागते असं हे भागवत शास्त्र त्या ठिकाणी सांगत असताना त्याचं महात्म्य त्या ठिकाणी सांगू लागले। कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे यद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम। ज्या घरामध्ये ही भागवत कथा चालते त्याला त्या घराला तीर्थाचं स्वरूप प्राप्त होतं। अश्वमेध सहस्राणि वाजपेय शतानि च शुकशास्त्र कथायाश्च कलां नार्हति षोडशीम्। हजारो अश्वमेध यज्ञ, शेकडो त्या ठिकाणी वाजपेयी यज्ञ केले तरी शुकशास्त्राच्या या 16व्या भागाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही असं हे भागवताचं महात्म्य आहे। न गंगा न गया काशी पुष्करम न प्रयागकम शुकशास्त्र कथायाश्च फलेन समतां नयेत्। गंगा, काशी, गया, पुष्कर, प्रयाग अशी अनेक क्षेत्रांची तीर्थयात्रा करून जे पुण्य प्राप्त होतं त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ पुण्य या भागवत शास्त्राचं त्या ठिकाणी काय केल्यानंतर सप्ताह केल्यानंतर प्राप्त होतं। हरि कथा सुनाने वाले, प्रभु कथा सुनाने वाले, तुमको लाखों सलाम, तुमको लाखों सलाम।
तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। गोविंद कथा सुनाने वाले, प्रभु कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हम भूल रहे थे मन में, मन खो बैठे थे तन में। हम भूल रहे थे मन में, मन खो बैठे थे तन में। प्रभु राह दिखाने वाले, यह राज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। गोविंद कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। गोपाल कृष्ण भगवान की जय। करीला जो प्रश्न सांगेला जो कथा, करीला जो प्रश्न सांगेला जो कथा, करीला प्रश्न सांगेला जो कथा।
साधे करते कथा भागीरथी साधे करते वृंदावन बिहारी लाल की जय। करील जो प्रश्न सांगील जो कथा श्रवण करिता उद्धरती। श्रोता वक्ता दोघांचा उद्धार आहे नामदेवराय सांगतात। जिथून भागीरथीचा हिमालयामध्ये उगम होतो त्या भागीरथीच्या स्नानाला जायचं म्हणजे अतिशय दुष्कर काम आहे। आता बऱ्यापैकी वातावरण झाले, बदल झालाय सगळा, नाही तर साधं काशीला जायचं तरी 10 मिनिट पाडून जायला लागायचं, गेला का तो माणूस परत मागे येईल असं वाटत नव्हतं। तर हिमालयात जायचं म्हणजे तो स्वर्गालाच गेला असं कंडिशन असायचं। भागीरथी स्नानासम लागे फार, त्याच्यापेक्षा ती भागीरथी न कथा रूपी करावे एकाग्र म्हणे। इथे किती सोपं आहे। नाश्ता सकाळचा उत्तम पद्धतीचा, 2 टाइमचं जेवण, राहण्याची व्यवस्था, आणि तरी येण्याची लोकांची इच्छा नाही। वरती दक्षिणा दिली तरी येतील का नाही मला नाही वाटत। कारण असं आहे की ही जे अवलंबून आहे हे येणं ही कोणाच्याही नशिबामध्ये नाही। भागवत कथा श्रवण करण्याकरता कोट्यावधी जन्माची पुण्य संपत्ती लागते, तेव्हाच हे श्रवण करतात। जन्मो जल्दियावी बहु पुण्य के, जन्मो जल्दियावी बहु पुण्य के, सेवाया विठ्ठले कृपा केली, सेवाया विठ्ठले कृपा केली। जन्मो जल्दियावी जन्मो जल्दियावी बहु पुण्य के, जन्मो जल्दियावी बहु पुण्य के, जन्मो जल्दियावी। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। गुरुवारी गावडे बाबा सांगायचे जेवणाचं आमंत्रण 10 वेळेला सांगावं, विसरू नको बरं। उद्या जेव्हा आमच्याकडे 10 वेळेला आमंत्रण द्यावं, आणि कथा कीर्तनाला 10 वेळेला नाही सांगावं, एकदाच सांगावं। कारण तुम्ही 10 वेळेला सांगितलं तरी येणे इतकं सुखरूप नाही आहे त्याचं। जेवणाचं 10 वेळेला सांगा म्हणजे, पण याचं आमंत्रण जास्त सांगायचं नाही। असं त्याच्या सुखरूपात तो येईल, नाही तर नाही आला तर चालत। हे आम्ही त्याचं महत्व कमी करतोय, जनरल कॉमन करून महत्व कमी करतोय। म्हणजे असाही येण्याची इच्छा नाही, सुखरूप नाही म्हणून, आणि तुम्ही किती त्याच्यामध्ये कन्सेशन देत चला, किंवा काय म्हणतात आजच्या भाषेमध्ये सवलत न्यायला दुसरा एक शब्द आहे ना बा, आता पॅकेज जरी दिलं ना, पॅकेज ऐकणाऱ्यांना म्हणतोय, आम्हाला पॅकेज आहेच ठरलेलं, पण तुम्हाला ऐकणाऱ्यांना जरी दिलं तरी पण येतील म्हणून सांगता येणार नाही येणार। कारण ह्याच्याकरता सत्संग हा अतिशय दुर्लभ आहे। भागवत श्रवण अतिशय दुर्लभ आहे, कथा कीर्तन श्रवण अतिशय दुर्लभ आहे। पुण्याशिवाय नाही, संतांची भेट सहज नाही। संत भेटून न भेटल्यासारखं आहे, भेटून सुद्धा महत्व नाही पडणार त्याचं। कारण ते पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहीशी संवादसाठी करू नये। जमिनीमधूनच हिरा बी आणि गारगोटी बी, पण दोन्ही एका ठिकाणी एकाच मोलानी मागता येणार नाही। दह्या दुधाची अंगी निघेता कलोनी, दोन्ही एका मोला मागुनी। दोन्हीचं मोल सारखं आहे का? नाही ना। तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीशी समान देखू नये। आपल्यासारखे दिसतात म्हणजे आपल्यासारखेच काय? चला म्हणलं तर नाही जमत, घरी नाही कोणी, आणि त्यांनी संसारावर तुळशीपत्र ठेवले, आणि सारखं मानायचं का आपण? कमीत कमी नाका जमीन आपल्याला तेवढी संगती करणे इतके, पण तरी निदान कमीत कमी आपल्या अंतःकरणामध्ये संत आणि मानव, सामान्य माणूस यांच्यामधलं थोडंसं तरी भेद दृष्टीत पद्धत महात्म्य या दृष्टीने असायला पाहिजे की नको? गंगा नवे जळ वृक्ष नवती वड पिंपळ,
संत तेनवती जाण मानसा सारखे. गंगेला तुम्ही पाणी म्हणता? गंगा पाणी आहे? गंगेचं पाणी 6 महिने त्यात विकार निर्माण होत नाही. इथून इंग्लंडला बोटीमध्ये प्यायला पाणी घेऊन जायचे, 6 महिने काहीच परिणाम होत नव्हता. अहो ते तर 6 महिन्यांनी तरी परिणाम होतो. नर्मदा जल सांगितलेले, हे नर्मदा जल नर्मदा पुराणामध्ये सांगितले, 1 कल्पपर्यंत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये एवढासाही बदल होणार नाही. सायंटिस्टनी शास्त्रज्ञांनी शोधलं. सामान्य एखादी पाणी समजता तुम्ही? 1 कल्प. दुसरं पाणी त्यात मिक्स कराल तर मग नाही जमणार. दुसरं मिक्स नाही करायचं. आपण वाढवतो ना जरा. आता परत रोज प्राशन करावं. मी पितो आहे, आपल्याकडे आणतोच मी. पण त्यात दुसरं जर आपण मिक्स केलं कमी झाले म्हणून, मग मात्र विकार निर्माण होऊ शकेल. परंतु तेच जर असेल तर नाही विकार, कल्पपर्यंत विकार नाही. कसं पाणी समजतात त्यांना? संतांची लक्षणं सांगताना माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ते वर्तत दिसती देही परी देहिना माझ्या ठाई मी तयांच्या हृदयी समग्रासी. ते देह वर्तमान व्यवहार करताना आपल्या सामान्यासारखेच दिसतील. ते वर्तत दिसती देही, पण देहामध्ये किंवा त्या व्यवहारामध्ये ते गुंतलेले नसतात. चित्त त्यांचं त्यातून पूर्णपणे निघालेलं असतं. ते ज्ञानाचे चालते बिंब अवयवते सुखाचे कुंभ एर माणूसपणाचे भांब हा लौकिक भागू. ज्यांनी संसारावर तुळशीपत्र ठेवले, तुम्ही लय शिकस्त हे तुळशीपत्र द्यावं ठेवलं असं आपल्या, त्यातच लय आपण नटून गेलो. त्यांनी नुसतं द्यावं नाही ठेवलं, अख्ख्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलंय. काय त्याग आहे, विचार करा. आणि त्यांची भेट चंद्रामृत सुखे सर्व वेळ चंद्रामृत सुखे सेवतील. एक वेळ चंद्राचा अमृत सहजपणे प्राप्त करता येईल. असता जाता रवी धरवेल, सूर्य मावळायला जाताना धरता येईल. अरे आमच्या हनुमंतरायानं उगवताच धरला होता. उगवताच जिने सूर्याती धरले इंद्रादिका दिली थोर मार, अशी हनुमंतराय त्यांची. अंजनीच्या सुता म्हणतात, जगीचा सुका तुला रामाचं वरदान. हे जगीचा सुका तुला रामाचं वरदान. आज बोला बोला जय हनुमान, तुझ मुखात बोला बोला जय हनुमान. जगीचा सुका तुला रामाचं वरदान. अंजनीचा सुका तुला रामाचं वरदान. आसमान
हनुमंतरायाचं स्वरूप जर पाहायचं ना, तुम्हाला अनुभवायचं ना, अनुभवलंय तुम्ही, फक्त मी आठवण करून देतो. रामदास स्वामींनी केलेली आरती येते. सत्राने उड्डाणे हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ त्रिभुवनी कडाडी रे ब्रह्मांड कापे. हे संपूर्ण ही जी तुमची स्थिती आहे, ही अवस्था आहे नाही, ही हनुमंतरायाचा प्रादुर्भाव आहे तुमच्या प्रकृतीमध्ये. ही तो भूमंडळ सगळं हलतं गंधानं, त्या अवस्थेचं वर्णन आहे हनुमंतरायाच्या रामदास स्वामींनी केलेल्या त्या आरतीमध्ये. शेवटचं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? रामी रामदासा भावली प्रेमभक्ती. आरतीचा शेवट काय? रामी रामदासा भावली प्रेमभक्ती. प्रेमभक्तीने होणारे अष्टसात्विक भाव त्याच्या अंतःकरणामध्ये प्रागट्य कोणाचं? हनुमंतरायाचं. ही स्थिती आहे. तर एक वेळ चंद्रामृत सुखे सेववेल असता दाता विधरवेल. सूर्य मावळायला जाताना तरी धरता येईल कदाचित, आता लई कडक आहे म्हणून. बाह्या हिरा सागर तरवेल. इंग्लिशची खाली 16 वर्षाची पोरं पोहून जातात सामान्य, पण अभ्यासाने हे घडू शकतं. आता तुमचं कुंभमेळा येणार आहे आता 1-2 वर्षानंतर. तुम्ही जा आता त्र्यंबकेश्वरला, लांब नाही जाता आलं ज्यांना. तर आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी गेलो होतो, सुरेश हे होतं आमच्या बरोबर, त्यावेळेला आम्ही गेलो होतो. तर तुम्ही त्या ठिकाणी हे योगी जे आहेत ना, अभ्यासाचं बळ काय असतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही डायझनची बाटली त्यांच्याकडे नेऊन द्यायची, ते सहजपणे पितात आणि त्यांच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. आणि तुम्ही अवाक होऊन जाल, अरे काय महात्मा आहे. साधुत्वाचं त्याच्यात काहीच लक्षण, हे साधुत्वाचं लक्षणच नाही. चमत्कार हे साधूचं लक्षण नाही. 13व्या अध्याय ज्ञानेश्वरीच्या यांना सगळ्यांना अज्ञानात जमा केलेले आहे. आधी अज्ञानी माणसं यांच्याच मागे साधू म्हणून लागतो आणि नको तेच वाढवतो आणि मुख्य साधू पासून वंचित राहतो. साधू दिसायला झकपक असावा का साधारण राहणी उच्च विचार सरणी असावी. साधारण राहणी साधी पण उच्च विचार सरणी असायला पाहिजे. हे मी म्हणत नाही, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की उत्कृष्ट साधूचं लक्षण, महात्म्याचं लक्षण सांगताना ते म्हणतात, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे. बृहस्पतीचं जरी ज्ञान असलं ना सगळ्या शास्त्रांचं, परी वेडीवे माझी धडे महिमे भेन. पण आपल्याला मोठेपणा नको म्हणून येड होऊन राहत. ती येड होऊन जालिंदरनाथ मुद्दाम लोक लास्ट मागा लागायला लागले ना, तर घाणेरड्या ठिकाणी जाऊन राहायचे. मग तिथं कोण येणार आहे? कोणीतरी एखादी
मैनावती दुर्मिळ अशी त्या ठिकाणी साधू समजणारी त्यांच्या जवळ जाणारी, नाही तर बाकीचे म्हणजे असं कुठं साधं असतं का नाही, घाणेरडे जाऊन बसलेले, त्यांनी मुद्दाम करायचे ते. 75वी साजरी केली आणि आनंदाश्रमामध्ये बाबांना ज्या वेळेला काही का वेळेला रक्कम नेण्यात आली, त्यावेळेला माऊलींनी सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे साधू तिथे बसलेला होता. जशी एखाद्याची चोरी केल्यानंतर मान खाली घालून बसतो तसा आमच्या मानात ताट होत्या अशा. अरे साधू, हे लक्षण आहेत का साधूची? शास्त्र पाहिलं तर कळेल ना साधूची लक्षणं काय. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे, तरी वेळे बे माझे तरी महिमे बे न. पूज्यता डोळा देखावी सत्कीर्तिकानी नायकावी, मी अमुकायशी नोहावी शेची लोका. ज्ञानेश्वरी आपल्या मताने नाही साधू ठरवायचा. हे तर जादूगार बी खेळ करतात, त्याला तुम्ही साधू समजता काय? चमत्कार करणाऱ्याला अजिबात लक्षणं नाही. सगळे शास्त्र ग्रंथ पहा साधूची लक्षणं, आणि तुम्ही समजता ते साधू. अशा साधूची भेट होणं अतिशय दुर्लभ आहे. म्हणजे आहे संत भेटी, बहु अवघड 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 आहे संत भेटी. मी तर त्याच्याही पुढे तुकोबाराच्या त्या प्रमाणाच्या पुढे जाऊन असं म्हणे की संतांची भेट अवघड आहे का संत कळणं अवघड आहे. भेटून मी जर महात्म्य कळलं नाही त्यांचं तर भेटून त्याला काय भेट म्हणतात का? भेटण्यापेक्षाही भेटूनही महात्म्यच नाही कळलं, भेटून काय उपयोग आहे त्याचा? भेटणं अवघड नाही, संत कळणं अवघड आहे असं मी म्हणे. अशा प्रकारची सर्व संत मंडळी त्या ठिकाणी या कथा श्रवणाकरता त्या ठिकाणी आली. इंद्रादिक, अर्जुनादिक, प्रल्हादादिक सर्व 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 त्या ठिकाणी भक्तगण त्या ठिकाणी आले आणि अशा प्रकारचा भागवतमय सुंदर असा भागवताचा सोहळा त्या ठिकाणी हा आनंद घाटावर हरिद्वारच्या ठिकाणी सनकादिक मुनींच्या माध्यमामधून नारद मुनींनी पार पडला असताना त्या ठिकाणी भक्तिमती माता आपल्या या ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही पुत्रासह त्या ठिकाणी हजर झाली आणि या कथेचं श्रवण करून ते जे काही मूर्छित पाय स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त झाले होते त्या ठिकाणी आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्राप्त झाले. हे आहे भागवताचं महात्म्य. याच्यामधला श्लोका अर्धा श्लोक जरी रोज वाचला तुम्ही, पूर्ण तर सोडा म्हणतात,
अर्धा श्लोक जरी त्या ठिकाणी वाचण्यामध्ये तुमच्या आला तरी कोट्यावधी अश्वमेघ केल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. असं मग अशीच आपण त्या ठिकाणी त्या श्लोकामधून ती गोष्ट आपण पाहिली. असे हे भागवत शास्त्राचं महात्म्य आहे की ज्ञान आणि वैराग्याची आपल्यामध्ये. आता याचा सिद्धांत कसा करायचा? आपल्या अंतकरणामध्ये ही सर्व तत्व आहे पण मूर्छित पडलेली आहेत. ठेवू आपण नारद मुनी बी थोडेसे आता बाजूला आणि ती भक्ती ज्ञान वैराग्य थोडे बाजूला ठेवू. आपल्या प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये ही सगळी लक्षणं आहेत परंतु कशी झालेली आहे? बेशुद्ध पडलेली आहेत. आपलं ज्ञान मूर्छित स्वरूपात आहे, आपलं वैराग्य आहे पण मूर्छित स्वरूपामध्ये आहे. आणि त्यांना जागवण्याचं कार्य नारद मुनींनी प्रतिज्ञा केली भक्तिमती मातेजवळ की मी या जनसामान्यामध्ये हे मूर्छित पडलेले जे ज्ञान आणि वैराग्य ती जागवण्याचा प्रयत्न करीन. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण केली. नारदाच्या गादीवर येणाऱ्यांनी सुद्धा तीच प्रतिज्ञा करून पूर्ण करावी अशी माझी प्रांजळ विनंती. काय जागा करायचं यांच्यामधलं? ज्ञान आणि वैराग्य जागा करायचं. ध्यानात ठेवा. नारदाच्या गादीवरून कीर्तनाची मर्यादा सांगताना नाथ महाराजांनी एका अभंगामध्ये सुंदर या ठिकाणी कीर्तनामध्ये काय मांडणी मांडावी, कथेमध्ये काय मांडणी मांडावी याचं यथार्थ निरूपण केलेले आहे. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या. प्रेम भले वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. प्रेम भले वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कथा कीर्तनाला मर्यादा दिली, वक्त्याकरता मर्यादा दिली. काय मर्यादा दिली? कथा कीर्तन करणाऱ्या वक्त्याकरता सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. आणि त्यानंतर संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगी देवा संग सुखेची डोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन मर्यादा श्रोत्याच्या अंतकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसावे. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी सासू सोन्याच्या गोष्टी नाही. नरकाला जाण्याची लाई नाही. कीर्तनाच्या गादीवरून दृष्टांत म्हणून एखादी गोष्ट सांगितली पाहिजे नाही असं नाही पण श्रोत्यांना सिद्धांतापासून एवढंसही बाजूला जाऊ देता कामाचं नाही. का जबाबदारी आहे. अद्वय भजनी अखंड स्मरणे वाद विकटाळी. एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. संत संगे अंतरंगे नाम बोलावी. कीर्तनाची मर्यादा कीर्तन करणारा करता आणि कीर्तन ऐकणारा करता काहीच मर्यादा नाही. काय त्यांच्याकरता मर्यादा आहे. कीर्तन ऐकणाऱ्यांना कथा कीर्तन ऐकणाऱ्यांना मर्यादा आहे. पान खाऊन बसून नये कथेमध्ये ही मर्यादा आहे. कथे काळीची मर्यादा असा महाराजांचा अभंग आहे. कीर्तनी बसून करील जो बडबड बेडूक तो होईल जन्मोजन्मी. मर्यादा नाही पाळली ना. श्रोत्यांनी सुद्धा कीर्तनाची कथेची मर्यादा पाळायची. कीर्तन कथेमध्ये जर बडबड केली तर महाराज म्हणतात पुढच्या जन्म त्याचा बेडकाचा ठरवलेला आहे. बस कवाय डराव करी. लय बोलत होता ना कीर्तनामध्ये, लय बोलत होता ना, आता बस डराव करी. अशा मर्यादा आहेत. ऐकणाऱ्यांना मर्यादा आहे, सांगणाऱ्याला मर्यादा आहे. आणि फायदा असा आहे कथा कीर्तनामध्ये एक शेठजीला झोप येत होती. झोप उडाली होती, झोपच येत नव्हतं. तेव्हा या महात्म्याला म्हटलं काय करावं बाबा, खूप औषध उपचार केले पण झोपच केली माझी, निद्रानाश मला दोष जडलेला आहे. तो म्हणले शेठजी सोपं आहे, कथा कीर्तनामध्ये जाऊन बसत जा.
नक्की तुमचं जर पाप आडावं असाल ना, पाप असेल ना, तर तीर्थ कीर्तनामध्ये पापी माणसाला झोप येते. आपण पापी का पुण्यवान कधी ओळखायचं? कथा कीर्तनामध्ये झोप येत असेल तर आपलं गडगंज पाप आहे असं समजायचं. आणि 2 in 1 तुमचा फायदाच होईल. जर झोप नाहीच आली तर कथा ऐकायला भेटेल, उद्धार होईल. आणि जर नाहीच समजा त्या ठिकाणी आलीच झोप तर झोप तर मिळेल ना. दोन्हीपैकी एक तर कोणतं होईल ना. मग अशा पद्धतीनं तिथे त्या भक्तिमती माताचा जो हे सांगितलं आहे, हा सुद्धा एक दृष्टांतामध्ये बसतो. हा तुमच्या आपल्या अंतःकरणात वैराग्य ज्ञान जागृत करण्याची ही अशी ही भागवत कथा आहे. त्याच्यामध्ये एक गोकर्ण उपाख्यान येतं, त्यातूनही भागवताचं महात्म्य सांगितलेले. अरे जिवंत असणाऱ्यांचा उद्धार होईल कथा ऐकल्यावर, यात नवल नाही. पण प्रेत योनीमध्ये पिशाच योनीमध्ये असणाऱ्यांचा सुद्धा उद्धार होईल अशी ही भागवत कथा आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. शब्द भी पहा, त्याच्या लक्षार्थामध्ये जा. तुंगभद्रा म्हणजे काय? भद्रा म्हणजे अत्याधिक कल्याण करणारी. भद्रा शब्दाचा अर्थच असा आहे, अत्यधिक कल्याण करणारी. कोणती नदी? अरे नदी तर हे तर रूपक दिले, उपमा दिली. अत्यधिक कल्याण फक्त मनुष्य देहामध्ये होतं, इतर कोणत्याही योनीमध्ये नाही होत. म्हणजे तुंगभद्रा तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुंगभद्रा म्हणजे मनुष्य शरीर, आणि आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याच्यामध्येच राहतो. आणि त्याची धुंदुली नावाची पत्नी आहे. धुंदुली म्हणजे सदा दूर भरलेली, म्हणून तिचं नाव आहे धुंदुली. सदा दूर भरलेली, कपटी स्वभावाची, क्रूर स्वभावाची अशी. कोटी पुत्र संतान नाही. आत्मदेव ब्राह्मण विमनस्क स्थितीमध्ये अरण्यामध्ये जीव द्यायला निघाला. काय जगून करायचं? माझ्यानंतर जर पुत्र संतती नाही तर पितरांचा उद्धार कसा होणार, या चिंतेमध्ये तो आत्महत्या करायला निघाला. कोणत्याही गोष्टीवरचा आत्महत्या हा पर्याय नाही, पण का ध्यानात ठेवा. लईच वैतागलेला असाल ना, मी म्हणतो ही वैतागलेल्या माणसाला हे माहित नसेल का, नर्मदा परिक्रमेमध्ये सगळं काही पद्धतशीर मिळतं, तिकडं का जाती नाही ती? ना जेवणाची चिंता, ना राहण्याची, ना कशाची. मग अशीच सांगितलं, तिथं जायला पुण्य नाही यांच्याकडं. इकडं मशीद आपल्यात खायला नाही, इथं मरतील, पण तिकडं नाही जाणार. कारण तिकडे जायला तिथं तर मग सगळी भिकाऱ्यांचीच गर्दी झाली असते ना. का जात नाही? जाणे इतकं पुण्य नाही आहे तिथे, तिथं कोणीही नाही जाऊ शकत. जरी भिकारी असेल तिथला, तरी तिथले प्राणी जरी असेल तरी ते पुण्यवानच असते, म्हणून तिथेच ते जाऊ शकतात. तिकडे किती वैतागली ते इकडे मरतील, पण तिकडे जायचं नाही. सगळीकडे व्यवस्थित असून सुद्धा तिथं नाही जाणार, वृत्तीच नाही होणार. नीट आहे का? आणि मग या ठिकाणी तिथे एक संन्यासी त्याला त्या जंगलामध्ये भेटला. संन्याशाच्या पायावरती, चरणावरती मस्तक ठेवला आणि सांगितलं की महाराज, ते म्हणजे का बरं नाराज दिसता तुम्ही? तुम्ही काय करावं? सगळं काही संपत्ती भरपूर आहे, सगळं बरोबर आहे, परंतु कोटी पुत्र संतान नाही. त्या चिंतेमध्ये मी आत्महत्या करायला निघालो. म्हणजे आत्महत्या करणं हा पर्याय नाही, बरोबर नाही. आत्महत्या म्हणजे काय आहे? आज स्मरण उद्यावर ढकलणे. तो भोग कधी कुणाला चुकत नाही. पुन्हा भोगण्याकरता पुन्हा जन्म द्यावा लागेल, त्याची पेडच करावं लागेल, त्याशिवाय सुटकाच नाही. म्हणून आत्महत्या करू नये कधी, भोग भोगूनच सारावे, कोणालाही चुकत नाही. भीष्माचार्यांनी विचारलं कृष्ण भगवंताला, मी असं कोणतं पाप केलं होतं की मला या अर्जुनाच्या बाणांच्या शेवेवर झोपावं लागतंय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं अंतर्ज्ञानानं की सांगितलं 51व्या जन्मामध्ये मागे तुम्ही त्या ठिकाणी बालपणामध्ये आणि एका भुंग्याला काटा टोचला होता खेळता खेळता, आणि त्याचं दुःख भोगावं लागते तुम्हाला. हे पाहत अजाणतेपणात केलेलं सुद्धा माफ नसतं बरं का. कोणी काही बोलू नका, अजाणतेपणात केलेली माफ नसतं. ते दुःख भोगावं लागलं होतं. कोणालाही ते दुःख काय होत नाही, चुकत नाही. म्हणून आत्महत्या त्याच्यावर पर्याय नाही. भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे संचिता वाचुनी. भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे संचिता
केलो म्हणून यामनी मागोन केलो म्हणून यामनी मागोन केलो म्हणून यामनी मागोन केलो भोगतो घडी संचिता वाचोनी भोगतो घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपल्या संचितामध्ये ठेवा असेल तर त्याचा भोग तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा संचितामध्ये अख्खं पापच भरले तर त्याचा भोग कसा मिळेल. नसीब से पहले समय से पहले और नसीब से ज्यादा किसको कुछ नहीं मिलता. भाग्य से अधिक और समय से पहले किसको कुछ नहीं मिलता. त्याची ती वेळ यावं लागते आणि भाग्यात असावं लागतं. तुम्ही म्हणाल मग देरे आणि बाजूवरी असं असतं काय. तसे बी नाही. तुम्हाला सुद्धा तुमचं प्रारब्ध झोपू देणार नाही माझ्यावर. तुम्ही कशाला सांगता ते उठील उठ 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 हे कर्म का करायलाच लागेल ते ना. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात व्यवसाय निमित्त आणि फळ देत तसे संचित. व्यवसाय निमित्त आहे. नोकऱ्या मिळती नाही तर तुम्ही काय व्यवसाय करायला सांगता. कुठेच नोकऱ्या व्यवसाय निमित्त फळ देत तसे भाग्याचे निवडसे उद्यमाचे निमिसे संपत्ती जात अपैसे घर रिगे माऊली ज्ञानोबा म्हणतात. उद्यम निमित्त आहे. उद्योग कशात बसवला माऊलींनी निमित्तात बसवला. पण भाग्य पाहिजे. भाग्य असलं तरी ती फलद्रुपतेला यायची ती वेळ यावी लागते. भाग्यामध्ये जरी असलं तरी पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा. जाऊ द्या तुका म्हणे होता ठेवा तो या भावे कधी पण ती वेळ आल्यानंतरच. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्यात असावं लागतं त्याशिवाय ती गोष्ट घडत नसते. संन्याशाने सांगितलं समजून बाबा रे ह्या पुत्राचं काय तू घेऊन राहिला. बरं मिळालं चांगलं तर बरं आणि जर नाही चांगलं मिळालं तर मग अजूनशी त्रास होईल. उदाहरणं दिली त्यांनी. चित्रकेतूने प्रयत्न केला. असित ऋषींनी देवल ऋषींनी आशीर्वाद दिला. पुत्रप्राप्ती झाली खरी. सौती मत्सरापोटी त्या मुलाला विष घालून मारण्यात आलं. चित्रकेतूला दुःख भोगावं लागलं. अंगराजाला जो वेण नावाचा पुत्र होता अतिशय दुराचारी दुष्टात्मा निघाला. आई वडिलांना दुःख भोगावं लागलं. त्यापेक्षा मग तीच आई वडील त्याला जन्म देणारे नवसायास करणारे म्हणू लागतात वाज राहिले असते तर बरं झाले असते पण असं नालायक जन्माला यायला पाहिजे नव्हतं. बघा समजून सांगितलं साधूनी. कोणाला कोणाची कथा चालली. आत्मदेव ब्राह्मणाची. आत्मदेव तल्लीन झाला एकदम. त्याच्यामुळे सांगता येईल आत्मदेव ब्राह्मणाला कोणाची कथा चालली. आणि मग ज्या वेळेला त्यांनी सांगितलं 7 जन्मामध्ये संततीने. अरे बापरे म्हणजे आता तुम्ही तर कमालच केली म्हणली. बरं एक जन्माचं निदान मला दुःख कसं तरी संपल दुसऱ्या जन्मात तरी मिळेल असं वाटलं होतं. पण तुम्ही आता सांगितलं 7 जन्म संतती नाही. अजून दुःखी झाला. त्यांनी सांगितलं हे पामात म्हणजे अर्थी तुम्हाला कळतंय 7 जन्म माझ्या संतती नाही आहे नशिबामध्ये. त्या अर्थी तेवढंच कळतंय असं तुम्हाला नाही. पुत्र प्राप्तीचा निश्चित उपाय तुम्हाला माहिती असणार. मी तुमचे चरण सोडणार नाही. काही झालं मला तुम्ही वरदान दिल्याशिवाय सोडणारच नाही. पायच धरले घट्ट सोडायलाच तयार नाही. आणि त्या साधूंना मग आता त्या ठिकाणी काय केलं मला सांगा. ब्रह्मलिखित साधूचा आशीर्वाद किंवा देवाचा आशीर्वाद हा ब्रह्मलिखित खोटं करू शकतो नाही म्हणतात. साधूला कमीपणा आहे याच्यामध्ये बरं का. श्रवण योग्य घडलं नाही नाही म्हणताय त्या अर्थी. तुमचा दोष नाही. तो मला सांगितलंच नाही कोणी ते. दृष्टांत जाता जाता सांगतो. फिरत फिरत नारद मुनी मृत्यूलोकात आले आणि एका घरी गेल्यानंतर ओम भिक्षां देही आवाज दिला. त्या घरातली तिसरी त्या ठिकाणी माधुकरी घेऊन आली. भिक्षा घेऊन आली. वय सरासरी 80 वर्ष दिसते. दुःखी चिंतातुर आहे. नारद मुनींनी विचारलं. त्यावेळेला चिंतेचं कारण सांगितलं. कोणत्याही प्रकारे संतती नाही. वय वर्ष 80 झालेले.
ठीक आहे. मी वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान महाविष्णूंना विचारले की एवढं भक्तिमय वातावरण घरामध्ये आणि त्यांना एक संतती एक पोरग द्यायला तुम्हाला काय हरकत होती? महाविष्णूंना विचारलं वैकुंठाला गेल्यानंतर. ते म्हणजे त्या साधू सांगत सांगितलं 7 जन्म त्यांच्या आणि नशिबामध्ये संतती नाही. ठीक आहे. नारद मुनी शांत बसले. 12 वर्षानंतर पुन्हा फिरत फिरत त्या घराजवळ आल्यानंतर पुन्हा आवाज दिला, ओम भिक्षा देवी. ती माऊली आली भिक्षा मागायला. त्याच्या आधी अंगणात 2 पोरं खेळताना पाहिजे, म्हणजे शेजाऱ्याचे असतील. मावशी ताई ही मुलं कोणाची? म्हणजे माझीच. हल्लं ना बार असं नारद मुनी. काय लबाड आहे देव बाप्पा. 7 जन्मपुत्र संतती नाही त्यांच्या नशिबामध्ये, दिली कशी काय? गेलं परत धावतच वैकुंठाला. देवाला म्हटला, जा विचारला, तुम्ही असं सांगितलं होतं ही कसं काय झाली संतती? थांब जरा, शांत हो जरा, चल माझ्या बरोबर. त्याला बरोबर घेऊन गेले. मृत्यू लोकातच एका वडाच्या झाडाखाली एक महात्मा बसलेला होता, समाधी स्थितीमध्ये बसलेला आहे. हे दोघे जण तिथे गेले, रूप पालटून गेले. याच्या देहावरतीच नाही, असो ऐसा कोठी आठवती नाही, हीच विदेही भोगदश वृत्तीवर नाही. पण ते किल्ल्या सुद्धा संतांकडे देवाकडे असतात. आतलं ध्यान बिघडवायचं बी आणि आत ध्यान लावायचं बी त्यांच्याकडे किल्ला आहे. तुमच्याकडे काहीच नाही आपल्या हातामध्ये. मी एवढं चिंतन करतो तेवढं काय सगळा आम खरंच पोचला रे. तू चिंतन, तू कोण चिंतन करणार रे? तू कोण चिंतन करणार? ही वृत्ती लीन व्हावी लागते तेव्हा तिथं फल प्राप्त होत असतं. त्याचं तू चिंतन करतो आणि चिंतन तीच करून घेतात. आतमध्ये त्याचं जे ध्यान लागलेलं होतं ते डोळे उघडायला तयार नाही. तो भगवंतानी ते ध्यान मिटवलं. मग तो अस्वस्थ झाला, डोळे उघडले तर बाहेर ते ध्यान उभं होतं. जे आतमध्ये ठसलेलं होतं ते बाहेर उभं होतं. आणि त्यांचं दर्शन घेतलं. म्हणले काय काय येणे केलं? म्हणले काही नाही, मला तुझं शिर पाहिजे नरबळी देण्याकरता. भगवंताजवळचं शस्त्र घेतलं, उचलून ताबडतोब शिर कलम करून ठेवलं. नारद मुनी पाहतच राहिले. म्हणले नारदा, या महात्म्याने आशीर्वाद दिला होता त्या ताईला, त्या मावशीला, त्यामुळं मला संतती द्यावी लागली. ब्रह्मलिखित खोटं करण्याचं सामर्थ्य साधूमध्ये देवामध्ये. काय तुम्ही प्रारब्ध करून राहिले? काय साधारण साधे शिर एखाद्या मला श्री गुरुच्या खेळा नो न करी सकळा जीविताचे. अशी सद्गुरु भक्ती शिष्यामध्ये असावी. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात सांगितलं. ही ज्यांची तयारी आहे त्याच्या पुढे प्रारब्ध संचितन कोणतंही कर्म नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या साधूमध्ये आहे, त्या परमात्म्यामध्ये. म्हणून तो परमात्मा आहे. सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं की नाही माऊली? मग प्रारब्धामध्ये आयुष्य लिहिलेलं होतं ते ब्रह्मलिखित खोटं ठरवलं नाही. शिवाय ब्रह्मदेवाच्या लिखितात काही फरक न करता ती त्या गोष्टीवर मात करतात. कसं केलं त्याचं उत्तर शोधावं लागतं. दुसऱ्या ग्रंथांमध्ये येतं, तिथंच असतं असं नाही. अनेक ग्रंथांचा अध्ययन पाहिजे. गुरुचरित्रामध्ये त्याचं उत्तर येतं. एका व्यक्तीला जिवंत केल्यानंतर गुरुदेव दत्तात्रयांनी नरसिंह सरस्वतींनी म्हणले ब्रह्मलिखितात हा तर तुम्ही गोळ केला. अजिबात नाही म्हणजे त्याचं कारण सांगितलं. पुढच्या जन्माचं वजा करून आता दिले. हेच सच्चिदानंद बाबांच्या बाबतीत केलं. पुढच्या जन्मात जे आयुष्य मिळणार होतं ना सच्चिदानंद बाबाला जिथे कुठे जाऊन त्याच्यातलं वजा करून या जन्मामध्ये वाढून दिलं माऊली ज्ञानोबारायांनी. लय श्रवण करावं लागलं बुद्धीच्या विषया करता. सोपं नाही. बुद्धी विषया करता खूप श्रवण, खूप अभ्यास, खूप सत्संगती करावी लागेल. अनुभव यायला काय सामुग्री लागत नाही. अनुभव तर संत आपल्या सामर्थ्याने तात्काळ अनुभव देतील. तुम्हाला चिंतन बी करायचे, नामस्मरण करायची बी गरज नाही. संकल्प कृपा, शब्द कृपा, दृष्टी कृपा, स्पर्श कृपा, चारीमधल्या एखाद्या कृपेनं सुद्धा त्या ठिकाणी त्याला त्याचा अनुभव देतील. कारण तो स्वरूप सिद्धी हा त्याचा साक्षात हक्कही त्याचा तो. पण ते फक्त किती वेळा पुरतं? नारद मुनींच्या कथेमध्येच तो भाग आलेला आहे. व्यास महर्षीने आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगताना नारद मुनी सांगतात, पूर्वी मी उपबरण नावाचा गंधर्व होतो. ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये नृत्यगान चालत असताना त्या ठिकाणी माझ्याकडून काही चूक घडली.
ब्रह्मदेवाने शाप दिला, तू दासीपुत्र म्हणून जन्माला येशील. मग माझा तो दुसरा जन्म दासीपुत्र म्हणून जन्माला आलो. व्यास महर्षींना आपला जन्मवृत्तांत सांगा. त्या ठिकाणी एका गावामध्ये चातुर्मास आम्ही जिथे राहत होतो त्या ठिकाणी चातुर्मास होता. महात्मे मंडळी आली होती. माझ्या आईची नियुक्ती त्यांची सेवा करण्याकरता, प्रसाद बनवण्याकरता, साफसफाई करण्याकरता ठेवलेली होती. तेव्हा माझ्या आईनं त्या महात्म्याकडे मागून घेतलं. माझा छोटासा हा जो हरिदास नाव होतं त्यांचं त्या जन्मामध्ये, याला बी काही सेवा सांगा. हा उत्कृष्ट असे फुलांचे हार बनवतो, काही सेवा सांगा आणि 2 वेळेचा प्रसाद फक्त माझ्या बरोबर भक्षण करी. त्या चातुर्मासामध्ये श्रीमद भगवत कथा ब्रह्मसत्र त्या ठिकाणी चालायचं आणि यांच्याकडून ही सेवा घडली, संतांची सेवा घडली. त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. नारद मुनींना साक्षात्कार घडला. चातुर्मास संपल्यानंतर मी निघालो त्या साधूंबरोबर. विरक्तता प्राप्त झाली मला या संसाराबद्दल. पण त्या साधूंनी सांगितलं, तुझ्या आईच्या हळाकाळा आम्हाला लागतील, तिला सोडून तू या ठिकाणी परमार्थाला निघू नको, तिची सेवा कर. साधूचं वचन ऐकावं लागलं आणि सेवा करण्याकरता थांबावं लागलं. ते संत मंडळी निघून गेली, पण नारद मुनी मात्र आपल्या प्रारब्धाचे भोग संपण्याची वाट पाहू लागले. देवाला दया आली नारद मुनींची. एक दिवस नारद मुनी सांगतात व्यासांना की मी माझी आई गोठ्यामध्ये जनावरांचं शेण काढण्याकरता गेलेली असताना तिथे एक साप होता, त्याच्यावर पाय पडला आणि त्याने दंश केला. माझ्या आईने देह ठेवला. भगवंताची माझ्यावर कृपा झाली असं समजून मला उपाधी होती ती उपाधी नष्ट केली म्हणून कृतकृत्यता मानून होतं नव्हतं ते सगळं धन मी त्या ठिकाणी तिच्या सर्व क्रियांकरता खर्च केलं. 1 रुपयाही माझ्याकडे ठेवला नाही, कारण माझा भगवंतावर विश्वास होता की 9 महिने ज्यांनी माझं गर्भात रक्षण केलं तो मला पुरवणारे बँक बॅलन्सची काही आवश्यकता नाही. सगळं धन मी खर्च करून टाकलं आणि उत्तरे दिशेकडे त्या संतांना शोधत शोधत मी निघालो. पुढे मी त्या पद्धतीने चिंतन केलं. जो सगुण साक्षात्कार प्रेमावस्था माझी जी झालेली होती, सगुण साक्षात्कार कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा ती अवस्था मला प्राप्त झाली नाही. मुद्दाम साधूने केलेली ती युक्ती होती. प्रबोध देऊन ती अवस्था स्थिर करण्याचा प्रयत्न साधू का करतात? याला खरंच त्याचा वेध लागलाय का? प्रबोध दिला तरी त्याची नाही थांबली पाहिजे, त्याचे वेदातच राहिला पाहिजे. ही परीक्षा आहे प्रबोध म्हणजे, नाही थांबायला पाहिजे. पण तो पुन्हा ते दर्शन मग आकाशवाणीने सांगितलं की तुझं चित्त पूर्ण शुद्ध नाही झालेलं. आता तुमचं झालंय का नाही? नारद मुनीचं जर झालं नाही तर तुमचं आपलं झालंय का नाही जरा विचार करा. जेव्हा पूर्ण चित्त शुद्धी होईल त्यावेळेला निरंतर तुला हे सगुण दर्शन होतून पुढे घडेल. फक्त तुला त्याचा चटका लावण्याकरता मी आम्हाला फक्त चटका लावण्याकरता साधुनीची स्थिती दिलेली आणि आम्ही कृतकृत्य झाल्याच्या भावामध्ये वागवतो. काय झाले काय कृतकृत्य? अरे अजून खूप काही प्राप्त करायचे आपल्याला. सगुण साक्षात्कार निर्गुणाचा अनुभव आला, प्रेमावस्था तयार झाली, बस झालं, सगळं काही मिळालं. मोठे मोठे साधू संत महात्मे बुधवारी बाबांसारख्यांनी म्हणावं 18,000 ओवे त्यांच्या एकराती भागवताच्या मुखोद्गत आहेत. मी विद्यार्थी आहे म्हणावं आणि आम्हाला सगळं काही आता काही राहिलं नाही प्राप्त करायचं. केवढा मोठा अंकार आहे, केवढा अंकार आहे. तिथून पुढे मग मी त्या ठिकाणी तोही देह ठेवला. मग मी या नारद रूपी देहाला आलो. एकदा सहज वैकुंठात गेलेलो असताना राधाराणीनं प्रसन्न होऊन मला एक विना प्रसाद रूपाने दिला आणि आज तो ब्रह्मविना वाजवीत मी संपूर्ण त्रिभुवनामध्ये संचार करतो. महाविष्णूंनी मला वरदान दिलं, त्रिभुवनामध्ये अप्रतिहत गतीने तुम्ही फिरत राहा आणि लोकांना भक्तीला लावा. मार्गामध्ये मला ध्रुव भेटला, मी त्याला नामाचा उपदेश केला. त्या मार्गामध्ये मला प्रल्हाद भेटला, त्याला मी नामाचा उपदेश केला. आणि हेच काम मी आणि कायम करत असतो. नारद मुनींनी व्यास महर्षींना सांगितलं. संतांचं सामर्थ्य, संतांचं महात्म्य, सत्संगतीचं महात्म्य. दुसरा सत्संगतीबद्दलचा एक गोष्ट तुमच्या समोर ठेवतो. याच नारद मुनींची. नारद मुनी म्हणतात, नारद मुनी एक वेळेला फिरत फिरत
भगवान परमात्म्याला विचारतात की अगोदर महाविष्णूंना की मला सत्संगतीचं महत्व सांगा. ते म्हणजे जा वाराणसीमध्ये गावाच्या बाहेर एक मोठा वटवृक्ष आहे, त्याच्यावरती एक पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचार सत्संगतीचं महात्म्य मला सांगा. नारद मुनींनी त्या गेले, तिथे तो वडाचा वृक्ष होता, त्याच्यावर तो सरळ होता. त्याला विचारलं, त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि विचारलं मला सत्संगतीचं महत्व सांगा. एवढं बोलल्याबरोबर सांगायच्या आत त्या सरड्याचा देह पडला, प्राण गेला त्याच्या शरीरात. पुन्हा आले, अहो त्यांनी मला सत्संगतीचं महत्व सांगितलंच नाही. भगवंत मला म्हणले त्यांनी सांगितलंय, प्रत्यक्ष कृतीने दाखवले, पण तुला कळलं नाही. तुला कळलं नाही, तुला शब्दाने ऐकायची सवय लागली, संकेताने कळायला तेवढी तुझी शुद्ध बुद्धी नाही, खुनाने कळायला तेवढी शुद्ध बुद्धी लागते, नजरेने कळायला शुद्ध बुद्धी लागते, तेवढी तुझी तेवढी शुद्ध बुद्धी नाही. मग आता एक काम कर, उज्जैन नगराच्या बाहेर तिथे एक पिंपळाचं झाड आहे, त्या झाडावरती त्या ठिकाणी सरडा आहे. तिथं कुठे एका ठिकाणी पहिल्या ठिकाणी सांगण्यात जरा चूक झाली, एका ठिकाणी पोपट धरा पहिल्या घटनेमध्ये, तर दुसऱ्या घटनेमध्ये सरडा धरा. सरड्याला विचारा, त्याला विचारलं, त्याचाही तसंच झालं. पुन्हा आले, सांगा मला, त्यांनी सांगितलं नाही. म्हणले आता पहा, त्या ठिकाणी प्रयागराज क्षेत्राच्या ठिकाणी जो राजा आहे त्याला मूल झालेलं आहे, बऱ्याच वर्षापर्यंत मुलबाळ नव्हतं, त्याला मूल झाले, त्याला जाऊन विचारा सत्संगतीचं महत्व काय. नारद मुनी म्हणले आता तर मेलोच, त्यांना काय कोणी वारसदार नव्हतं, विचारायला प्राणी आहे, त्यांना मुखही नव्हतं, त्यामुळं काही नाही झालं. पण आता राजाच्या पोराचं जर का असं झालं तर मग मला काही जिवंत राजा येऊ देणार नाही. घाबरत घाबरत जा, तू काही घाबरू नको, जा अभय काय तुम्ही काही घाबरू नको. घाबरत घाबरत नारद मुनी गेले, त्यांचा सोहळा चाललेला आहे नामकरण विधीचा, थोडस मला तुमच्या पुत्राला माझ्या मांडीवर द्या. नारद मुनींनी त्याला मांडीवरती घेतलं, त्या पोराच्या नजरेला नजर मिळाली. महाराज मला जरा सत्संगतीचं महत्व सांगा. ते पोरग मनुष्यवाणीने बोलू लागलं, 5 वर्षाचं मुलग, मुनी अजूनही तुम्हाला सत्संगतीचं महत्व कळलं नाही. एका जन्मामध्ये मी पोपट होतो, तुम्ही मला हा प्रश्न विचारला, तुम्ही महान संत आहात, तुमच्या पदचरणानं माझी ती अविद्या नष्ट झाली, त्या कर्माचा ऱ्हास झाला. मी त्या ठिकाणी सरड्याच्या जन्माला गेलो, तिथे तुम्ही मला परत विचारायला आला, त्या कर्माचा क्षय आपल्या दर्शनाने झाला आणि आता राजपुत्र म्हणून मी जन्माला आलो. हे सत्संगतीचंच महत्व आहे. संतांचे संगती पूर्णक्षण बी नाही, अर्धक्षण जरी संतांची संगती घडली तरी तेने होय शांती महत्पाप. होका दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. साधूची भेट एवढी पॉवरफुल आहे.
देवाची भेट क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति मां पाप व्यपासते एपिस्सु पाप येऊ नये हो कितीही पापी असो देवाच्या भेटीनं संतांच्या भेटीनं पाप जाणार नाही अर्धक्षण गणता संतांची संगती तेने होय शांती महत् पापा संन्याशाने खूप समजावून सांगितलं दुष्ट संतती जन्माला जर आली तर तुला त्रास होईल आत्मदेव ब्राह्मणाला सांगतोय ऐकतोय का आत्मदेव ब्राह्मण ऐकतोय ऐकतोय ना आत्मदेव ब्राह्मण ऐकतोय हा बर आणि मग त्यांनी सांगितलं मला प्रवचन सांगू नका अजिबात नाही तुम्हाला काही करता येत असेल संपत्ती देता असेल ते बोला नाही तर बाजूला व्हा मला माझं काम करू द्या मला जीव द्यायचा मी नाही जिवंत राहणार साधूने सांगितलं ठीक आहे हे फळ दिलं हे तुझ्या पत्नीला खायला दे ते फळ खाल्ल्यानंतर संतती प्राप्त होईल ज्या वेळेला त्या ठिकाणी तो आत्मदेव ब्राह्मण आपल्या घरी आला ते फळ त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली धुंदुली म्हणजे मग अशी सांगितलं ती सदा दूर भरलेली अशी दुष्ट कपटी स्वभावाची पतीचं न मानणारी एकेकोर स्वभावाची ते फळ तिला दिलं सांगितलं असा असा विधी आहे असं असं सेवन करायचं पुत्र संतती होईल आज क्रेज निर्माण झाली समाजामध्ये काही मुलींमध्ये मुलांमध्ये बिगर लग्नाचं राहायचं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं संतती वगैरे काही नको संततीच नको त्यांची जबाबदारी पुन्हा सांभाळा त्यांचं शिक्षण नोकरी ही क्रेज वाढायला लागली आता समाजामध्ये उच्च शिक्षित समाजामध्ये मुलबाळ नको त्यात ती धुंदुलीची चाव लागेल या सगळ्या आताच्या अरे तुम्हाला या सृष्टीचा विस्तार करण्याकरता जन्माला घातलेले आणि तुम्ही काय म्हणता की आम्हाला संतती नको पुन्हा नाही देणार तुम्हाला नरदेह नाही देणार भगवंत सुद्धा प्रियव्रत राजाचं विरक्ती एवढी होती की स्वतः स्वयंभू म्हणूचा हा पुत्र प्रियव्रत राजा आणि तो इथे प्रपंचात पडायला तयार नाही ब्रह्मदेवाला स्वतःला येऊन त्याला उपदेश करावा लागला की मला ही सृष्टी निर्माण करायला महाविष्णूंनी सांगितले आणि तुम्हाला जे मी निर्माण केलंय ना म्हणून तुमच्या पित्याला तुला जे निर्माण केले हे संतती निर्मिती करता निर्माण केले मला सृष्टी निर्माण करायची आहे कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही तुला देवाची आज्ञा पाळायची आहे ना काय पाप लागायचा प्रश्न आहे संसार करत असताना काय पाप लागायचा प्रश्न आहे माझी आज्ञा आहे प्रियव्रताला आज्ञा केली ब्रह्मदेवानं संतती निर्माण कर विरक्त आहे ऐकलं ब्रह्मदेवाचं तर मग या ठिकाणी हा जो ही धुंदुली याच प्रकारातली होती जर हे फळ खाल्लं मी गरोदर राहील मला चालता येणार नाही नीट मला जेवण जाणार नाही उलट्या होती चोर जर आले तर मला फळता कुठे येणार नाही माझी सगळी घर संपत्ती धन संपत्ती लुटून नेतील त्यापेक्षा हे फळ खायलाच नको त्या धुंदुलीने ते फळ आपली जी गाय होती त्या गायीला खाऊ होती आणि पण पती विचारेल ना फळ काय केलं मग त्यावेळेला तिची बहीण तिच्याकडे आली होती तिची बहीण गरोदर होती आणि तिचं बरोबर ठरलं तिचा पती लोभी होता बहिणीचा माझ्या पतीला थोडस धन तुम्ही जर दिलं तर आपण नाटक करू मला होणारा मोल मी तुला देईन आणि तू रोज एक एक चिंदी पोटावर बांधायची आणि गरोदर असल्याचं नाटक करायचं आणि प्रसूत झाल्याचंही नाटक करायचं माझं मूल तुला देईन आणि तुला मूल झालं असं दाखवू असा प्लॅन दोन्ही बहिणीमध्ये ठरला याची भनक सुद्धा लागू दिली नाही आत्मदेवाला हा तर खेळ आहे मायाचा आत्मदेवाला सुद्धा कळून देत नाही ही माया आणि परिणाम त्या पद्धतीने ठरलं त्या पद्धतीने पुढे घडलं ज्या वेळेला ते फळ गाईला खाऊ घातलं होतं त्या ठिकाणी ह्या तिच्या बहिणीला झालेला मुलगा हिला झाल्याचं दाखवलं त्याच दिवसाला त्या गाईला सुद्धा पुत्र झाला पण तो पुत्र जो होता तो मानवासारखा होता मानव होता आणि त्याचे जे कान होते ते गाईसारखे लांब होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं आणि इकडे त्या धुंदुलीचा जो हा पुत्र जो होता बहिणीचा घेतलेला त्याचं नाव ठेवायचं तिनं हट्ट धरला सगळं तुमच्याच मनावर का काय तुम्हाला झालं का काय पोरगा मी 9 महिने वागावला पोटात हे तर याचं नाव मी ठेवणार तो म्हणला तू ठेव बाई
तुझ्या इच्छेने होऊ दे. आता याचं मी गोकर्ण ठेवलंय तर तुझ्या इच्छेने ठेव. त्याचं काय नाव? मग तिनं काय नाव ठेवलं? धुंदुकारी. धुंदुलीचा धुंदुकारी. दुष्ट, चांडाळ, पोरांना खेळता खेळता विहिरींमध्ये बुडवणारा, मारणारा, सगळ्या जनतेला त्रास देणारा, विषयी अशा प्रकारचा आत्मदेव ब्राह्मण अक्षय कंटाळला. म्हणला साधू सांगत होता त्याचं ऐकायला पाहिजे होतं. साधू म्हटला होता दुष्ट संतती निर्माण झाली तर त्रास होईल. आता म्हणतो नसते तर बरं झालं असतं. आणि हे तर साधूने पहिलेच सांगितलं होतं. ऐकलं नाही साधूचं. शास्त्र सांगतं आपल्या पोटी येणारा पुत्र जर आपल्याला त्याच्याकडून काही घेणं असेल तर सेवाभावी निर्माण मिळेल पुत्र आपल्याला. आणि आपल्याला काही त्याला द्यायचं असेल ना ऋणानुबंधाचं नाते येते ते लहानपणापासूनच आपल्याला असं छळेल का नको नको करून सोडेल. तुमच्या कर्माचं फळ आहे ते शेंड फळ तुमच्या कर्माचं आहे. तुम्हाला त्रास द्यायचा का श्रावणासारखं सांभाळायचा हे तुमच्या कर्मानेच दिलेलं फळ आहे. तुम्ही केलंय मागच्या जन्मात त्याच्या अगोदर त्याचं फळ तुमच्या पोटी ती संतती आली. कंटाळून आत्मदेव ब्राह्मण भगवत चिंतना करता अरण्यामध्ये निघून गेला. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. त्याच्या आईनं एवढा छळ त्या आईचा करायचं हे की एक दिवस रात्रीच्या वेळेला एका विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. कोणाची? धुंदुकारीची आहे, धुंदुलीनं सुद्धा. आता कोण विचारणारा नाही राहिला. मग जेवढं धन होतं तेवढं सगळं वेश्यागमनामध्ये खर्च केलं. चोऱ्या माऱ्या करायला लागला धन संपल्यानंतर. आणि एक दिवस त्या वेश्यांनी विचार केला एवढं मोठं डबुल आपल्याला प्राप्त झालंय, जर राजाला कळलं पकडलं गेलं तर ह्याच्या बरोबर आपल्यालाही शिक्षा होईल. मग यालाच मारून टाकू ना. नारेगा बासनो नाही बजेली बनसेली. या पद्धतीनं त्यांनी काटा काढायचं ठरवलं. त्याला मारायचा प्रयत्न केला, गळ्याला फास लावून. पण दुष्ट माणसं लवकर मरत नाहीत बरं का. तडफडून मारतात ते बघा आलं नाही तर बरा साळा पिळा देऊन मरत. बरीच माणसं म्हणतात बुवा तुम्ही बी मारणार आहे, आम्ही बी मारणार आहे. आपण मरण्याच्या परी आहेत ना. बुवा बी मारणार आहे, द्या आणि बुवा बी मारणार आहे. पण झाकल्या घटीचा दिवा मीनो काय झाला पांडवा. दिव्यावर झाकण ठेवल्यावर तो जसा सहज दिसतो तसा परमार्थ करणारा देह ठेवतो. कळत सुद्धा नाही घरातल्या माणसांना, कळत सुद्धा नाही. गेलीत काय आहे. आणि दुष्ट ते बघा आलं. त्याला काय काय दिसतं आणि नको ते खाल्लेलं. रक्ताभिसरणामध्ये प्रॉब्लेम आलेले असं आळा पिळा देऊ पार देऊ असा त्रासून जातो तरी त्यातून प्राण जात नाही त्या दुष्टाच्या. तसा मरत नाही म्हणून त्याच्या तोंडामध्ये इंगळ कोंबले त्या वेश्यांनी आणि त्याला मारला. आणि या पद्धतीने मेल्यामुळे त्याचं पिशाच्य झालं, भूत झालं. भूत पिशाच्य योनीला प्राप्त झाला. त्यानंतर तीर्थयात्रा करून फिरत ज्या वेळेला गोकर्ण घरी आला, घराच्या अंगणामध्ये रात्रीच्या वेळेला झोपलेला असताना त्या वेळूचं एक वन होतं त्याच्या घराच्या समोर. आणि त्या याच्यामध्ये ते पिशाच्य वास्तव करत होतं धुंदुकारीचं. रात्रीच्या वेळेला ते प्रगटलं. वेगवेगळे विचित्र आकार धारण करून त्याला ते घाबरू लागलं. पण जो भक्त आहे तो घाबरत नसतो. हरी उच्चारण मंत्र पैयागाध पळे भूत बाधा भेने तेथे. भगवंताच्या नावासमोर आजही जर कोणाला जर त्या ठिकाणी बाधा असेल ना भूताची, एखाद्याच्या अंगामध्ये एखादं दैवत येत असेल, त्याने अनुग्रह घ्यावा साधूचा आणि त्याला चिंतनाला जर बसवलं तर पहिल्यांदा तीच अंगामध्ये येणार. बाहेरची बाधा असेल तर ती येईल, नाही तर दैवत असेल एखादं खंडोबा वगैरे वैरोबा तर ते येईल. आणि परत त्याला फक्त आपण नामस्मरण करून हातामध्ये पाणी घेऊन 2-4 फटके त्याच्यावरती त्या चिंतनाच्या माध्यमातून पावरने टाकले का ते लगेच जागा सोडतो, राहत नाही. श्रेष्ठ दैवत अंगात खेळायला लागलं का हिक्षुत्र दैवत राहत नाही. कशाला सांभाळल्यात काय माहिती, काय देतात त्यांना, काय देतात काय माहिती. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं कोण आहेस तू. गोकर्णाने विचारलं. मग ते रडायला लागलं. तुझा भाऊ आहे मी धुंदुकारी. अरे असं मला मारण्यात आलं, माझ्या आता पिशाच्य योनीला आहे, माझा उद्धार कर. कनवळ्यापोटी त्यांनी त्या ठिकाणी त्याचा उद्धार करायचं ठरवलं. पण त्याला मार्ग माहिती नाही. सूर्य उपासक होता. दुसऱ्या दिवशी सूर्याची उपासना करताना सूर्यनारायणाला प्रार्थना केली
मला सांगा माझ्या भावाचा उद्धार कसा होईल. आकाशवाणीनं सूर्यनारायणाने सांगितलं श्रीमद भागवताची कथा श्रवण करायला भेटल्यानंतर त्या पिशाच्याचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. गोकर्णाने त्या ठिकाणी सर्व गावातल्या लोकांना सांगून श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि अंगणामध्ये मंडप टाकला. सुंदर अशा प्रकारची कथा आणि ती कथा श्रवण करण्याकरता ती त्या वेळूच्या एका याच्यामध्ये त्या 7 कांड्याच्या वेळूच्या मध्ये जाऊन बसायचं. काहीतरी आधार पाहिजे ना बसायला. असं मोकळ्या याच्यामध्ये त्याला नाही बसता येणार. एक एक दिवसाची कथा झाल्यानंतर ते कांड एक एक तुटायचं. 7व्या दिवशी भागवत कथा पूर्ण झाल्यानंतर दिव्य अशा स्वरूपात प्रकाशमय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तो देव प्रकट झाला. वैकुंठावरून विमान आलं. विमानामध्ये बसून धुंदुकारी या श्रीमद भागवताच्या कथेच्या पुण्याईच्या माध्यमामधून त्या पिशाच्याचा उद्धार झाला. अशी पिशाच्याची सुद्धा संदेह शंका संशय नाही पाहिजे. जेवायला बसले आणि शेवटचा आमटीचा गोट घेताना पालवर होते पुढं छतावर आणि त्याचं प्रतिबिंब याच्यात पडलं होतं कुठं आमटीमध्ये. आणि तेवढं तर गोट घ्यायला गिळला आणि झालं बा पोटात पाली भरम निर्माण झाला. संशय पण अमेरिकेपर्यंत डॉक्टर गेले ना राहून ते तपासायचे सोनोग्राफी काय काय चेकिंग करायचे. म्हणजे तुम्हाला हा भ्रम झालाय. तुमच्या पोटात काहीच नाही पाल नाही गेलेली. संशयाची पाल काढायचं हे अवघड असतं. गडी खाऊन पिऊन असं फार सुखद चालला फार नाहीच. मग सहज फिरत फिरत एकदा राणीबागच्या कोपऱ्यावरती एक साधा वैद्यराज बसलेला होता.
त्याच्याजवळ गेला, म्हणला जेवताना पोटात पाल गेली तेवढी काढायची नाही. त्यांनी पाहिलं चाच पडून, हाय म्हणला. तो म्हणला याला म्हणतात डॉक्टर, नाही तर लाखोनी रुपये घालवलं, सगळे नाही म्हणून सांगत होते, मानलं तुम्हाला घड्या. तो म्हणला हाय उजव्या बाजूला, मग काढा ना. नाही आज नाही काढता याची, उद्या या. उद्या का? त्या दिवशी पाल नव्हती ना त्याच्याकडे, त्या वैद्यराजाकडे, म्हणून एक दिवसाची दुसऱ्या दिवशी बोलवलं. घरामध्ये पाल, त्याला काही 3 टायमाचं औषध दिलं, नुसतं नावाला नसतं, त्याचा संशय घालवाय करता. हे 3 टाइम घ्या, उद्या या दुपारी 1 वाजता काढून टाकू आपण. आणि ती घरून पाल मारून आणून आपल्या बादलीमध्ये ठेवली, त्यात साबणाचा फेस त्याला दिसू नये म्हणून बाजूला बादली ठेवली. दुसऱ्या दिवशी आल्यावर त्याला उलटी होण्याचं औषध दिलं. ते फार असं डोळं चाकले, एवढं उलटी, या बादलीमध्ये उलटी करा. आणि त्या बादलीत उलटी करायला 3 चिमट्याने काढून दाखवली, मला निघाली बरं का पाल. त्या दिवसापासून गडी सुधारलाच. असंच करावं लागत. नाहीये म्हणून सांगितलं का जमतच नाही. माऊली म्हणतात मनोनी संशयाहुनी थोर आणि नाही पाप घोर, हीच विनाशाची वाघूरस प्राणी असे. पण इथे संतांच्या कृपेने काय झालं? महाराज म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संदेहच नाही राहिला, संशय नाही राहिला. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी. भगवंताच्या चरणावर मिठी पडण्याकरता आतमध्ये कोणता संशय करावा लागत नाही. बंधनाच्या गाठी तुटाव्या लागतात. काही गाठी घालायच्या आहेत, गाठ घाला मूळ बंदी, आणि काही गाठी सोडायच्या आहेत, बंधनापासून उकलल्या गाठी. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये श्लोक आला, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय. रुद्र ग्रंथी म्हणजेच अहंकार ग्रंथी, हिचा नाश संतांच्या कृपेने झाला की ब्रह्म व्हायला वेळ लागत नाही. ब्रह्म पहिलाच आहे, फक्त संशयाने मी ते असं मानून राहिलाय, ते घालवण्याकरता बोध आहे. ज्याला संशयच नाही त्यांनी कायला उठवायचा काढावा तो? नाही, बाबांनी सांगितलं ना अखंड करा, अखंड करा सांगितलं. बाबांनी दोन्ही पद्धतीने सांगितलंय. तुम्हाला गरज आहे का तुम्ही ठरवायचं. एक दृष्टांत बाबांचा नेहमी असा श्रीपाद बाबांचा, की जरी युद्ध नाहीये सीमेवरती, तरी मिलिटरी मननी रोज काय केलं पाहिजे? रोज लेफ्ट राईट केलंच पाहिजे. इंद्रियाचं वळण मोडता कामाचं नाही. युद्ध नाहीये, रोज लेफ्ट राईट केलीच पाहिजे. ही एक गोष्ट सांगितली. तेवढी त्यांना ठेवली, करायला पाहिजे, करायला पाहिजे. करा, मरतपर्यंत करा, जन्मजन्मीच करा. हे करणं हेच तुम्हाला जीव भावाला घेऊन आलंय. मग ते प्रपंच करणं असो, नाही तर परमार्थ करणं असो. करणं कर्तृत्व भावाने भोक्तृत्व भाव जीवरशीला येतो. पण तो प्रपंच करणं असो, नाही तर परमार्थ करणं असो. अज्ञानाने केलेला परमार्थ हा प्रपंच स्वरूप ठरतो, आणि ज्ञानाने केलेला प्रपंच हा परमार्थ स्वरूप ठरतो. हो, ध्यानात ठेवा. अज्ञानी परमार्थ जरी केला ना, तो प्रपंच रूपच. काय नीट काय परमार्थाला गेलं तरी तिथे भांडतात. एसटीत खिडकी जवळ जागा मिळायला पाहिजे. तिकडे गेलं कुठेही जाऊ, वारीला जाऊ, कुठेही जाऊ, त्याचा प्रपंच सुटलेलाच नसतो. तिथे भांडतात. कुठे संपायची भांडणे यांची, त्यांचा केलेला परमार्थ सुद्धा प्रपंच रूप आहे. आणि ज्ञानाने प्रपंचात जरी राहिला ना, तर प्रपंचात असूनही तो नसल्यासारखा आहे. चला, कुठे विषय चालला होता आपला? गाठी फुटली, बांबूच्या गाठी फुटली. हा, मग प्रमाण आलं संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ. आपण चिंतनाला बसल्यानंतर गुदस्थानी मूलाधार चक्र, लिंगस्थानी स्वादिष्टान चक्र, त्यानंतर इथे मणिपूर चक्र जे मणिपूर चक्र आहे नाभिस्थानी, इतर हृदयामध्ये इथे अनाहत चक्र, इथे विशुद्ध चक्र, इथे आज्ञा चक्र आणि सहस्रदल चक्र. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी ही जी षटचक्र त्या ठिकाणी आहेत, यांचं वृत्ती भेदन करत निघते. आणि इथे आल्यानंतर आज्ञाचक्रावर अष्टसात्विक भाव जागृत होतो. तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव आहे, पण थिअरी सांगता येत नाही. योग्यांना थिअरीनं काहींना अनुभव आहे, तर प्रॅक्टिकल नाही. दोन्हींचा मेळ बसत त्याला संत म्हणतात. योग्यांना अनुभव नाही, माहिती आहे नुसतं. आणि योग्यांना म्हणण्यापेक्षा अज्ञानालाच म्हणू आपण, योग्यांना कशाला म्हणतो. आणि म्हणजे परोक्ष ज्ञान ज्यांना आहे, सांगता भरपूर येतो.
हे शब्दचक्रांचं भेदन नामुकन तमुकन ग्रंथच्या ग्रंथ, पण अनुभव नाही त्या हृदय ग्रंथीचा भेद करण्याचा. आणि आपल्या सगळ्यांना अनुभव आहे त्याचा भेद होण्याचा, परंतु सांगता येत नाही. या दोन्हींचा मेळ घालणं सोपं आहे. आंधळ्याला पांगळ्याला शेजारच्या गावाला जायचं, कसं जायचं? आंधळ्याला काय आहे? पाय आहे. आणि पांगळ्याला काय आहे? डोळे. आंधळ्याच्या पायाने चालायचं पांगळ्यानी, आंधळ्याच्या खांद्यावर बसायचं पांगळ्यानी. आणि रस्ता सांगायचा कोणी? कोणी सांगायचा रस्ता? पांगळ्यानी सांगायचा. आणि चालायचं कोणी? असं वेळ बसून घ्यायचा, परोक्ष ना अपरोक्ष ज्ञानाचा. अपरोक्ष ज्ञान ज्यांना झालेलं आहे त्यांना नसू द्यावा अनुभव, पण किती उत्कृष्ट सांगतात. काय अभ्यास नाही हो. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा आनंद घ्या ना, नाहीतर कधी आनंद मिळायचा तुम्हाला अशा वक्तृत्वाचा ना अशा सांगण्याचा? आपल्याकडे तर दुष्काळच आहे त्याचा. अनुभव आणि ब्रह्मज्ञानी आहे, उद्धार झालाय, सगळं बरोबर आहे, पण शब्दाचं कौशल्य अभ्यास तो नाही ना. ऐका ना, मग त्याच्यातलं जे विवेक करून तुम्ही वेगळं वेगळं करा. फायद्याचं असेल ते घ्या, बाकीचं हलकट सोडून द्या. बसले त्यांच्या अनुभव तपासत आणि आपला अहंकार वाढव. त्यांच्या संप्रदायात काही अनुभवच नाही. तुला काय अनुभव येऊन दिवे लावले? निषेध नाही करत, हेही तळमळी पोटीच बोलतोय, अहंकार म्हणून नाही बोलत. अहंकार म्हणून नाही, अजिबात नाही. जरा काहीतरी विवेक तयार करा. विवेक त्या महात्म्यांची सुद्धा त्यांना वाईट वाटायचं. ते म्हणायचे अहो सगळं झालं तरी पण माणसांमध्ये विवेकच तयार होत नाही. म्हणे भाव झालं, सगळं झालं, सगळं पद्धतशीर आहे, पण विवेकच तयार होत नाही. का विवेक तयार होत नाही? आणि विवेक तयार होत नाही तोपर्यंत अखंड होणारच नाही. विवेकानेच अखंड होतं. क्रियेने कोणतीही गोष्ट क्रियेने काय अखंड करणार? कल्पपर्यंत जरी केलं तरी अखंड नाही. जप करत बसणं, ही क्रियेने जप करत बसणं तुम्हाला अखंडतेकडे घेऊन जाऊ शकत नाही. विवेकाने जर गेला तरच अखंड आहे, अन्यथा नाही. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं त्या ठिकाणी वैकुंठ गमनाला तो प्राप्त झाला. धुंदुकारी गोकर्णाने विचार केला की भागवत ऐकायला तर अख्खं गाव होतं, यांना का नाही विमान आलं? अरे आमची कथा आहे, गोकर्णाची कथा नाही, धुंदुकारीची नाही. आम्ही कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण आमची कथा आहे ती, आणि आमच्या व्यथा जायला तयार नाही. त्यांनी केलेला प्रश्न विचार असा आहे की सगळ्या गावाला का नाही विमान आलं? ते यांनी टाइमपास म्हणून ऐकलं ना गावानी, आणि त्या भूतानी ऐकलं ना पिशाच्यानी, ते गरज म्हणून ऐकलं. दुःख होतं तेवढं, घरचे पोटी ऐकलं. घरचे पोटी ऐका, विमान नाही आलं तर मग बोला. पुन्हा भागवत कथा केली, सांगितलं अरे गरजे पोटी ऐका. गोकर्णानं सांगितलं गरजे पोटी ऐका. 4 महिन्यानंतर पुन्हा भागवत कथा त्याच ठिकाणी केली. सर्वांनी अंतःकरणपूर्वक ऐकली. आणि जसं रघुराजानं, दिलीप राजानं, भगवान श्रीनाथ प्रभूंनी आपली नगरी वैकुंठाला नेली होती, त्या पद्धतीनं गोकर्णाने श्रीमद भागवताच्या पुण्याईनं आपल्या संपूर्ण गावात सकट सर्वांना वैकुंठाला नेलं. अशी दुर्लभ ही देवकथा श्रीमद भागवत कथा. आताशी आपलं 2 दिवसात महात्म्य झाले. आता प्रथम स्कंदाला सुरुवात आपण उद्या करू. एक सुंदर असं भजन त्या ठिकाणी आपण ऐकूया आणि आजच्या कथेला आपण विराम देऊ. राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
राधे